या आल्यावर आपलं सावध राहायला लागतं. कुत्री बित्री असतात ते लाईटिंग बिटिंग फोकस लावतात. पण संध्याकाळी आता 7 वाजले ना तर कुत्र्यांचा भुकायचा सुरुवात झालं. दारात बसलेला असलो ना तर दिसतातच रोडनी जातात. तर त्याच्या याच्यात काय झालं, ते सोप्या शिकारीची सवय लागल्यामुळं आणि जास्त मांस खायची सवय लागली. पूर्वी मर्यादित मिळालं तेवढं खाल्लं, त्याच्यावरती परत चालत होतं. आता 15 दिवसांनी कांदे लावगड आहे. कांदे लावगड तर शक्यतो वाकूनच करायला लागते. मग कसे करायचे कांदे लावगड? मजूर तर येणारच नाही. त्याच्यासाठी मग आम्ही काय करावं? यांना पर्यायच नाही. यांना पर्याय मार नाही तर पकडून लांब नेऊन त्यांनी सोडणे, एक जागेवर बंदस्त करणे. आपल्या भारतातले सगळेच प्राणी वंतराला न्यायचे का? नमस्कार, मी आकाश लोणकर. तुम्ही पाहत आहात इंडी जर्नल. मागील काही काळात महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये मानव वन्यजीव जो संघर्ष आहे तो मोठ्या प्रमाणात वाढला. विशेषतः पुणे जिल्ह्यामध्ये शिरूर, आंबेगाव, जुन्नर या तालुक्यांमध्ये मानव आणि बिबट्या यांच्या संघर्षामध्ये मोठी वाढ झाली आहे आणि यांच्यातला जो संघर्ष आहे तो नियमित आता पाहायला मिळत आहे. मी सध्या याच भागात उभा आहे जिथे मागील 20 दिवसात 3 जणांना बिबट्यांच्या हल्ल्यात आपले प्राण गमवावे लागले. यामध्ये 5 वर्षाची मुलगी, एक 13 वर्षाचा मुलगा आणि एक 70 वर्षांच्या आजींना प्राण गमवावे लागले आहेत. शेतीच्या आजूबाजूला आणि गावाच्या हद्दीत बिबट्यांचा जो वावर आहे तो अचानक मोठ्या प्रमाणात वाढला आणि यातून नागरिकांचं, शेतीचं आणि पाळीव प्राण्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. बिबट्याच्या वाढत्या संख्येमुळे या तिन्ही तालुक्यामध्ये गावकरी सध्या भयभीत झालेले आहेत आणि बिबट्याची भीती या भागात निर्माण झालेली आहे. गालगायापाशी रोज येतोय, त्यांना फार वैताग दिला. या काय इथं शेजारी फार तुम्हाला सांगतो, आपल्या त्या वावरात भरलेल्या याच्यात माग आहेत सगळे ताजे माग. रात्री झोप येऊन नाही देते त्यांना. कधीपासून हे एवढा म्हणजे हे जो वावर आहे बिबट्याचा तो एवढ्या प्रमाणात कधीपासून वाढला? आता मग कमीत कमी नाही, ह्या महिन्यामध्ये जास्त आहे काय ऋषी. होतं पण एवढं माणसावर चाल नव्हतं करीत. आता माणसावर चाल कर. कशामुळे वाटतंय तुम्हाला, कशामुळे ते माणसावर चाल करून याची काय वेळ आली असेल? काय मानते आता ते नेमकं काय सांग. त्यांना खायला पोटभर नाही मिळत नसल्यावर मग ते करणारच ना चाल. पहिले पण असे पहिले ना कोले झाले, हे झाले, लांडगे हे राहिलेच नाहीत. पहिलं प्रमाण कमी. आणि हे जंगली प्राणी दुसरे राहिलेच नाहीत. हे सगळे हे झालेत. आता निखळ तेच राहिले. त्यांना मग खायलाच मिळत नाही. डुक्कर झालं, डुक्कर सुद्धा नाही राहिले. भरपूर भीतीचं वातावरण आहे. मुलं शाळेत जायला घाबरतात, कुठं बाहेर जायचं म्हटलं तरी घाबरतात. सकाळी 6च्या आत म्हणजे बाहेर नाही पडती, संध्याकाळी 6 नंतर भीती वाटते. असं मनात घाबरलेच सगळेच. कोणीच असं हे नाही राहिलेलं, लहान मुलं असो किंवा मोठी माणसं असो. आता एकट्याचं कामच नाही राहिलं. कारण की काय झालं, हे दिवसा घटना झाल्यात नाही. तिन्ही बी जांबूतला ते दिवसात झाली आणि हे जे बारकाली पोरं हे दिवसाच नेल्यात. रातचं झालं तर ठीक आहे बुवा, रातचा तो हे करतोय हमला. पण आता दिवसा करायला लागला त्याच्यामुळं फार सगळं मोठा जेवढा असं ना त्याची सुद्धा गाळण झाली. आता म्हणतायत काय सांगतायत? काय नाही, शाळेत येताना भीती वाटते जरा. शाळेतून घरी जाताना, शाळेत येताना वाघाची भीती वाटते. तुला बघितलंय का तू काय? हा बर, आम्ही वाघ पाहिलेलं आहे 2-3 वेळा. आमच्या घरापाशी येतोय. बिबट्यामुळं आम्हाला अशी जरा भीती पण वाटते शाळेमध्ये यायला, म्हणून त्याच्यामुळे तो परिणाम. बरं, आता आई खेळायला जाऊन देते का संध्याकाळी? नाही, आता घरीच जायचं, घरात बसून राहायचं. अहो शेतातच जावं वाटत नाही. जीव अक्षरशः मुठीत घालून घराच्या बाहेर पडावं लागतं. पण जण नाही कामं केले तर आम्हाला कोण देणार आहे बसून? आम्ही शेतकरीचे ना, काम तर करायला लागतंय. 2-3 दिवस झालं लागोपाठ येतं. आणि या वाघामुळे त्यांना तिथून गावात यावं लागत. मग तिथून आम्हाला ते राहणार घरी, तिथून मग पायी इथं यावं लागतं. आता घरात पोरं नेली का घरात कोंडवा लागतो. तुम्ही पोरांना आता आणायला जाताय? हो, दररोज आणायला न्यायला जावं लागतं. हो, शाळेत सोडायचं आणायची. आता हे तर दिवसाचं आहे. दिवसा येतोय का बिबट्या इकडे? दिवसा नाही आढळला कधी, पण संध्याकाळी आता 7 वाजले ना तर कुत्र्यांचा भुकायचा सुरुवात झालं. दारात बसलेला असलो ना का दिसतातच रोडनी जाताना. असा रोड आहे नाही का आमच्या घराच्या वरतून, त्या रोडनी जाताना दिसतात. बिबट्या हा कॅट फॅमिलीमधला मेंबर आहे आणि एक शिकारी प्राणी आहे. आणि बिबट्या ची विशेष त्याची आयडेंटिटी अशी आहे की तो जमिनीवर पण राहतो आणि तो झाडावर पण राहतो. आणि तो सगळ्यात चपळ असा ॲनिमल आहे. आणि हा कॅमोफ्लाज होतो. कोणत्याही वातावरणात तो आनंदाने राहतो. त्याच्या फूड इंटेकमध्ये व्हरायटीज खूप जास्त आहे.
आणि तो आपले जे भक्ष्य आहे तो झाडावर ओढून झाडावर आनंदाने खातो. अनेक असे त्याच्या क्वालिटीज आहेत की तो कुठेही सर्वाइव्ह करू शकणारा हा प्राणी आहे. यात 2023मध्ये काही घटना घडल्या होत्या. तेव्हा सांगितलं जात होतं की दुष्काळ आणि उन्हाळ्यात पाण्याच्या शोधात वन्यजीव जंगलाच्या बाहेर येत आहेत आणि त्यामुळे धोका वाढला आहे. मात्र आत्ता सध्या पावसाळा सुरू असतानासुद्धा हा वावर या ठिकाणी होत आहे. याची अनेक कारणं देखील सांगितले जात आहेत आणि याचा मुख्यतः जो परिणाम आहे तो अगोदरच्या काळामध्ये फक्त शेती आणि पाळीव प्राणी यांच्यावर होत होता. मात्र आता तो नागरिकांवर सुद्धा होत आहे. त्यांचे बऱ्याच प्रमाणात नागरिकांचे सुद्धा याच्यामध्ये मृत्यू होत आहेत. समोर आम्हाला बघायला भेटत आहे. अनुभवापेक्षा आहे ना, समोर आम्ही बघतोय. आमचे पण बकरे खाते वाघ. बरं. आमची नुकसान होतं त्याच्यामुळं काय 1 मेंढी नेली तरी 10-20 हजार रुपयाला नुकसान होतं आमची. बरं. मेंढी नेली एक त्यानं. आता तुमचं जे राहताय तुम्ही ते कोपी करून राहताय ना वाटतं. कोप करून हो. मग आता उघड्यावर राहताय. हां, जर बिबट्या वगैरे आला किंवा आलाय का असं प्रसंग काय झालाय का? येतोय. काय प्रसंग? या आल्यावर आपलं सावध राहायला लागतं. कुत्री बित्री असतात ते लाईटिंग बिटिंग फोकस लावतो आम्ही. काय तयारी काय करावं लागते? काय सावधगिरी काय बाळगता? काय उपाय? काय मग आता असंच फटाकडे वाजवायचे, कुठं काही गोफण फिरवायची. बरं. असंच काठी बिटे हातात घेऊन बॅटरी फिरवायच्या. इथं आलतं ना रात्री. कधी आलता? रात्री आलतं आज. बरं. काय झालं? कुत्री बोकत होती. इथं आलते. इथं ऊस नाही का तिथं, हे लिंबापाशी ऊस नाही का. बरं. तिथं आलतं. कुणी बघितलं? आम्ही पाहिला. बरं. ती काळजी उघडे होत सगळं म्हणलं. काळजी काही दुसरी घेण्यासारखी नाही ना काय. बरोबर. तसं तुमच्या लोकांचं कसं दरवाजा बंद करून घरात बसता येईल. आमचं सगळं उघडे होते ना. त्याला ना दरवाजा नाही काही, सगळं असं उघडे हाय. असं इकडं बकरं इथं झोपायचं उघडे होत. बरोबर. आणि त्याच्यामुळं काय आता जीवनाला थोडक्यात धोकाच आहे. ते असं बिबटे आले होते कशी कुत्री वास लागला तरी घुसात येत ना कुठं घुसात. त्याच्यामुळं मग ते कुत्र्याला फसवतात ते जनावर. आणि हमला झाला का? हा, ते काय त्याला पंजा मारलेला आहे. मग ते सुटला कस तरी त्यांच्या ह्याच्यातून. बरोबर. आता झालंय काय, मध्ये कुरेशांनी आणि हिंदू खटकांनी जो संप केला तो व्यापाऱ्यांनी सगळ्याच, तर त्या संपाच्या काळात ही सगळी जी गोरे आहेत तर ते करायचं काय, म्हणजे नवजात जे गोरे आहेत ते शेतकरी सांभाळतच नाही, पूर्वीपासून नाही सांभाळत. जर्सी गाईचे तर ते मग शेतकऱ्यांनी सोडून द्यायला सुरुवात केली. कोण जंगलात नेऊन सोडत होतं, कोण ओढ्याला सोडत होतं. तर ते सोडल्यानंतर बिबट्यांना ती इझी शिकार मिळाली, खूप सोपी शिकार मिळाली, कारण ते प्रतिकारच नाही करू शकत. कुत्रे त्यांना फाडून खात होते, तर बिबट्यासाठी तर फारच सोपं होतं ते सगळं. तर त्याच्या याच्यात काय झालं, त्या सोप्या शिकारीची सवय लागल्यामुळं आणि जास्त मांस खायची सवय लागली. पूर्वी मर्यादित मिळालं तेवढं खाल्लं, त्याच्यावरती परत चालत होतं. आता असं झालं की भरपूर मिळत होतं, म्हणजे लोक बाहेर बांधून ठेवायचे जर्सी गाईचा गोरा की बिबट्यानं ओढून न्यावा. बिबट्या तिथनं जायचा तरी तो नेत नव्हता, इतकं जास्त त्याला खायला मिळत होतं. आत्ता परिणाम काय झाला, ज्यावेळेस पुन्हा तो संप संपला आणि चुरून लपून का होईना ते न्यायला सुरुवात झाली, त्याचा परिणाम म्हणून आता त्यांना त्या मुबलक प्रमाणात मिळत नाही आहे ते खायला. आणि मग त्याच्यानंतर हल्ल्यांचं प्रमाण परत वाढलं आहे. इथल्या भागामध्ये जी बिबट्याची दहशत आहे ती एवढी वाढलेली आहे, ज्याच्या आपण अनेक बातम्या बघितल्या असतील की जो कुत्र्यासाठी घालणारा जो बेल्ट आहे तो आता इथली महिला आणि शेतकरी इथं घालत आहेत. बिबटे तर 4 वर्ष झाले तसे बिबटे आहेत गावामध्ये, पण 1 वर्ष झाले तसे सारखेच हल्ले होतात मुलांवरती, शक्यतो लहान मुलांवरती जास्त झाले. आणि 15 दिवसामध्ये 3 झाले आमच्या इथं. 2 लहान मुलं, 1 आजी. आणि आम्ही तर शेतकरी माणसं आहे, आम्हाला शेतात कामं करायला लागते. बिबट्या शक्यतो ना मानेवरती हल्ला करतो आणि शेतीची कामं शक्यतो वाकून करायला लागतात. मग आम्हाला भीती म्हणून आम्ही वापरतो. आम्ही पाळीव कुत्री पाळली होती 2. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये ना कुत्रा आमचं पट्ट्यामुळं वाचलं. कुत्र्याला उसामध्ये वडीत नेलं. कुत्र्याचा आणि बिबट्याचा 1 तास संघर्ष चालू होता. आम्ही पण प्रयत्न करीत होतो कुत्रं बाहेर येण्यासाठी, पण कुत्रं बाहेर आलं नाही. नंतरून ते त्याच्या बेल्टमुळंच वाचलं गेलं, स्वतःहून ते बाहेर आलं. मग आम्हाला पण वाटलं आपण जर असं वाकून काम करायचं तर बेल्ट घातला तर आपण पण वाचू शकतो, म्हणून आम्ही हे बेल्ट घालून काम करायला लागलो शेतात. गेल्या 12 तारखेला जी घटना घडली, शिवन्या बोंबे चिमुकली 5.5 वर्षाची, तिचा बिबट्याच्या हल्ल्यात भर दिवसा 9:30 पावणे 10च्या दरम्यान मृत्यू झाला. त्याच्यानंतर परत 10 दिवसांनी 22 तारखेला शेजारील जांबूत या ठिकाणी भागूबाई जाधव या वृद्ध महिलेवरती 80च्या पुढं वय असेल त्यांचं,
तर त्यांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. त्यांना जवळपास 1000 फुटापर्यंत बिबट्याने ओढत ऊसामध्ये नेलं होतं. त्या ठिकाणी त्यांना म्हणजे त्याच्यात दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्यानंतर म्हणजे घटना म्हणजे थोडंसं लोक म्हणजे आक्रमक झाली, रास्ता रोको झाली. शासनाने त्याच्यावरती काय फारसं लई ठोस असं पावले उचलली नाहीत. लोकांनी पण आंदोलन केली, रास्ता रोको केला, कुठंतरी शासनाला जाग यावी यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात यासाठी लोक पण आक्रमक झाली. प्रशासनाकडून काही आश्वासनं देण्यात आली का ठोस पावले उचलण्यात येतील म्हणून. त्याच्यानंतर काही कालावधी गेला, त्याच्यावरती काही कोणत्याही प्रकारची ठोस उपाययोजना झाली नाही. योगायोगा परत 10 दिवसांनी पुन्हा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये भर दिवसा दुपारी 3:45च्या सुमारास पिंपरखेडच्या रोहन बोंबे या शालेय विद्यार्थ्यावरती, वय त्याचं 13, त्याच्यावरती बिबट्याने भर दिवसा घरासमोर हल्ला करत त्याला ऊसाच्या शेतात ओढत नेलं. त्याच्यात तो गंभीर स्वरूपात म्हणजे जखमी झाल्यामुळे त्याचा जागेवरच मृत्यू झाला. इथं आमच्या परिसरात आमच्या एका पोरावर सुद्धा गाडीवर झडप घातली होती अशा, तर त्याच्या पायाला लागलं. तर तो म्हणजे घाई गडबडीत तर गाडी पडली नाही पण वेगात निघून गेला. आमच्या मळ्यातलाच पोरगा आहे. म्हणजे असे बरेच जण आहेत. तर अनेक ठिकाणी आता परवा इथं एका कुत्र्याला धरलं आणि आता ते कुत्रं मारणारच आहे ते, कारण इथं लॉस वाढलं आहे त्याचा, ते कुत्रं मारणारच आहे. आणि तो त्या कुत्र्याला सोडून माणसांचा आरडाओरडा झाल्यानंतर कुत्र्याला सोडलं आणि ऊसात पळाला. इकडे बाया खुरपीत होत्या गाजरं, तिथं 4 बाया होत्या, त्या आमच्याच होत्या. म्हणजे माझ्या सुना काही, भाऊजाया काही अशा होत्या. त्या तिथून म्हणले पळा तिथून पळा लवकर घरी जा. आणि इथं ऊस भरपूर झाला. ऊस झाल्यामुळं त्या बिबट्यांना लपायला जागा झाली. भीमाशंकर साखर कारखाना झाला ना ओपन, म्हणजे 95-96ला, त्यावेळेपासून ऊस लागवड जास्त झाली. आता एक ऊसाशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नाही आणि तुमच्या साध्या मालामध्ये आम्हाला शेतकऱ्यांना परवडतच नाही. उगाच क्वचित मालाला जर बाजार आली तर परवडतं, नाही तर परवडत नाही. ऍक्च्युली इथल्या भागामध्ये क्रॉपिंग पॅटर्न सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्याही आधी इथे जी धरणं बनली त्या धरणाचं कॅनॉल सिस्टम जे झालं ना, त्यामुळे लोकांचा क्रॉपिंग पॅटर्न चेंज झाला. म्हणजे साध्यावरून कोरडवाहू पिकावरून लोक कॅश क्रॉपवर, त्यात पण शुगर केन किंवा ऊसावरती शिफ्ट झाले. आता काही काही भागांमध्ये 90% मोनोकल्चर आहे, फक्त शुगर केन आहे. आणि मग ऊसाचं पीक हे 1.5-1 वर्षाचं असतं. तर ऊसाच्या पिकामध्ये त्याला लपण मिळते 1-1.5 वर्षाची, म्हणजे एक लाईफ सायकल पूर्ण व्हायची. म्हणजे जन्मापासून सब अडल्ट ते इंडिपेंडेंट होण्यापर्यंतचा एक प्रवास एक बिबट्या एका ऊसाच्या कालावधीत करू शकतो. ही जी शेती लागवड आहे म्हणजे याच ठिकाणी अगोदर 5 वर्षापूर्वी उन्हाळी पिकं म्हणजे कांदा असेल वगैरे ही सगळी पिकं घेतली जात होती. परंतु नंतर पाणी आणि ह्या सगळ्यामुळं डिंबे धरण आलं आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे इथं ऊसाची लागवड आत्ता मोठ्या प्रमाणात होते. म्हणजे सगळ्या बाजूनी आज ऊसाचीच लागवड आहे हे दिसते. हे जे क्षेत्र आहे जमिनीचं, ते क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड आणि पाण्याची मुबलक प्रमाणात यांना पाणी असल्यामुळं इथं बिबट्यांचा सुद्धा वावर आता जास्त प्रमाणात वाढलेला आहे. आता 15 दिवसांनी कांदे लावगड आहे. कांदे लावगड तर शक्यतो वाकूनच करायला लागती. मग कसे करायची कांदे लावगड? मजूर तर येणारच नाही. त्याच्यासाठी मग आम्ही काय करावा हे सरकारने तरी सांगावं. आता आमचा तर हाच प्रयत्न आहे. सगळ्यांना त्या ठिकाणी एक अर्ज दिला होता की आमच्या भागामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात बिबटे त्या ठिकाणी आहेत. तुम्ही त्या बिबट्यांचं काय कशा पद्धतीने नियोजन करायचे, कशा पद्धतीने उचलायचे, का ठार मारायचे हे तुम्ही ठरवा. परंतु आम्हाला जिणं जगणं त्या ठिकाणी मुश्किल झालेलं आहे. आमच्याच गावातला एक मारुती बाबूराव शिंदे म्हणून आंबेवाडीतलाच त्या ठिकाणी जी घटना झालेली आहे पाठीमागं आता शिवण्याची किंवा आपल्या रोहनची, आणि त्यांच्याजवळ पलीकडच्या बाजूने आंबेवाडी आहे मळा, आणि त्या मळ्यामध्ये त्या ठिकाणी तो ग्रस्त घास कापत होता. शेळ्या आहेत त्यांना, आणि त्या शेळ्यांना घास कापताना अशाच वेळेला 4 वाजले होते, कंप्लीट 3:45 वाजताच त्या ठिकाणी घास कापायला गेला. घास कापताना त्या ठिकाणी शेजारी एक घुडी बांधलेली होती धनगरांची, आणि ती धनगराची घुडी बांधलेली असल्यामुळं त्यांनी सहज
ती घोडी अशी घाबरली. आणि का घाबरली म्हणून पाहतोय तर तुम्हाला सांगतो, त्याच्या पाठीमागच्या साईडला घोडी शेजारी जवळ होती. आणि ती घोडी का घाबरली म्हणून पाहतोय तर पाठीमागं पाहतोय तर बिबट्या. आणि त्या बिबट्यानी तुम्हाला सांगतो अशी झडप मारायची त्या घास कापणारावरती की तो मात्र सावध होता. त्याच्यामध्ये त्याच्या हातात एक कैती होती घास कापायला, आणि शेजारी मात्र त्याच्या काठी होती. आणि ती पटकन उठला आणि काठी घेऊन हातात तो उठल्याच्या नंतर त्याच्यात तुम्हाला सांगतो तो घाबरला. आणि मग तिथून त्या ठिकाणी त्या वाघाने पळ काढली. कालचीच घटना आहे, पहा, ताजी घटना आहे. हे थांबणार नाही हेच आम्हाला या ठिकाणी तुमच्या माध्यमातून सांगायचे. स्त्रिया आहेत गावातील, त्यांना सुद्धा शेतीत काम करावंच लागणार आहे काही करून. काय आता नेमकं त्यांच्यामध्ये काय भावना, काय करतात? हे सगळ्या गोळ्या मेळ्यातच काम केलं पाहिजे, एकट्याने कुठं जाणीच नाही. या गोळ्या मेळ्याने काय आता आजच हे बघा माणसं होती तर त्यांना म्हणले एक माणूस ध्यान ठेवून बसून राहा बाजूला, बाकीची माणसं काम करते एक माणूस ध्यान ठेवून राहा. मग आता गायांचं प्रमाण जास्त म्हणतात, गायांवर काही हमला वगैरे झालेला आहे का, काही नुकसान झालंय का शेतीचं? बरेच वेळा झालेलं आहे इथं. गाय त्या आरगड्याची गाय मारली नाही का तिकडच फॉरेस्ट मध्ये चराय म्हणून गाय गेली आणि तिला तिथंच धरलं, दिवसा धरलं शिवाय. हा, गाय मारली तिकडं ना. बरोबर. गाय आता ही कुत्री शेड तर यांचं तर काय तर हेच नाही, कुत्र बघाय नाही राहिलं असं झाले. आता आमच्या माळ्यात 1 किंवा 2च कुत्री आहेत का जी आहेत, ती पण थोडं त्यांना कंपाऊंड आहे किंवा काय तसं जगले बाकीचे जगू शकत नाही. संध्याकाळच्या पारी मी 6 वाजता शेणाचं गॅमेला घेऊन चाललोय. माझ्या मागं कुत्री होती, इंग्लिश कुत्री होती, जवळ 20,000ची कुत्री आणली. ती कुत्री लगेच हल्ला केला त्या कुत्रीवर, जागा किंवा कोण नाही सुद्धा दिली. आता हे तुम्ही ट्रॅक्टर घेऊन जाताय, आता कुठे जाताय ट्रॅक्टर घेऊन? इथंच पेरायला जायचे. आता हे जर रात्र झाली आणि आता हे तर ट्रॅक्टर आहे, काय बंद गाडी नाहीये, असं भीती आहे का ती? हो, भरपूर वेळा येतो, कितीतरी वेळा असं समोर आलेला आहे. इथं निमगाव मध्ये मामांचा चालू ट्रॅक्टरवरती असा हमला करण्याचा प्रयत्न करत होता. शेतात काम करत असताना प्रामुख्यानं काय होतं की ज्यावेळेस महिला चारा काढायला वागते तर त्याचं इन्स्टिंक्ट काय आहे, चतुष्पाद प्राणी असेल तर त्याची शिकार करणं. तर त्यावेळेस तो मग हल्ला करतो मानेवरती वगैरे. आणि लहान मुलं खेळत असतील तरी ते त्याला त्याच्या हाईटपेक्षा जरा कमी असतात किंवा कम्पॅरेटिव्हली त्याच्या हाईटच्या बरोबरीत जरी असेल तरी हल्ला करायला त्यांना ते सोपं असतं. त्याच्यामुळे तिथंही हल्ल्यांचं प्रमाण जास्त आहे. आत्ता इथं या गावामध्ये 2 पिंजरे लावलेले आहेत वन विभागानं बिबट्याला पकडण्यासाठी, मात्र अजून तरी काही त्याच्यात बिबट्या आला नाही किंवा पकडला नाही. पिंजऱ्यातून 4-4 वेळा नेलाय ना, तो आतमध्ये जाऊ शकत नाही. ह्या पिंजऱ्यामधून तो आतमध्ये जाऊ शकत जातच नाही, कारण त्याला माहिती आपण पकडून राहतोय, कारण तो त्याच्यातून आलेला आहे ना. हुशार प्राणी, हुशार प्राणी तो. आता 2 पिंजरे लावलेत गावात. किती दिवस झाले लावलेले? आता 3 दिवस झालेत. मध्ये 3-4 दिवस झाले. काय तुम्ही तक्रारी केलत्या का ते आलते म्हणा? नाही ते तक्रारी केली होती. मी कॉल केला होता 12 वाजता रात्रीच्या, माझ्या घरासमोर आला होता. तर रात्रीच्या 12 वाजता कॉल केला होता, ते मॅडम आले, पूजा मॅडम, पण त्या शेजारच्या ऊसात घुसल्यामुळं ते बाहेरच नाही आले. आणि मॅडम म्हणले आता उद्या सकाळचं बघू. मग 4-5 दिवसानंतर आणला पिंजरा, मग आता लावलाय. बरं, हे दुधाचं व्यवसायाचं काय, कोण करतंय का इथं? सगळेच करतात. बरं, आता हे दुधाचा व्यवसाय आहे, दूध तर संध्याकाळी घालावं लागतंय. मग आता दूध घालायचं बंद केलंय का चालू आहे अजून? काय करतात, सकाळच्या पारी घालतात, सकाळी संध्याकाळचं काढून बादली ठेवणे, सकाळचे करणे. आता याला पर्याय फक्त सगळ्यांनी काय करणे का, सगळ्या जिथं ज्यांनी जाळी नाही केली त्यांनी जाळी टाकणे, गेट बनवणे. कारण की आता ह्या गाड्याने तुम्हाला सांगतो बरंच मागं जवळ 5-50 हजार खर्च केला आणि गेट बीट बनवून घेतलंय ना, त्याची एकांटीच वस्ती इथं. काय वाटतंय प्रशासनाने काय करायला पाहिजे आता याच्यावर? एवढाच पर्याय का, इथून ही गेली पाहिजे बेद, नाही तर हे काय तुम्हाला सांगतो माणसाला नाही जगू देणार. आता यांना पर्यायच नाही, यांना पर्याय मार नाही तर पकडून लांब नेऊन त्यांनी सोडणे, एक जागेवर बंदस्त करणे, एवढाच पर्याय आहे त्यांना. गावकरी असं पण म्हणतात की बाबा इथून पकडून नेते आणि इथं सोडते, काय नेमकं ते? इथं पिंपरखेड मधून आणले, लाखनगाव मध्ये सोडले. काय म्हणले? पिंपरखेड मधून पकडून आणले आणि लाखनगावच्या फारीटात सोडले. अनप्रूफ आहे ती गोष्ट. काय झालं नेमकं? ज्या वेळेस तिकडला बिबट्या पकडला त्याच रात्री लाखनगाव मधलाच व्यक्ती उशिरा पुण्यावरून येत होता आणि त्यांनी समोर पाहिलं, ज्या फॉरेस्टमध्ये त्यांनी बिबट्या सोडला तिथं त्यांनी समोर पाहिलं आणि ती व्हिडिओ क्लिप पण व्हायरल झालेली. आत्ता ही जी घटना झाली पिंपरखेडमधली त्याच्यानंतर ती व्हिडिओ क्लिप पण व्हायरल झालेली. आता त्या गावात सपोज तो बिबट्या तिथून आल्यानंतर तो कुठे नेला जातो बिबट्या? सर, आम्ही आमच्याकडे जुन्नर वन विभागामध्ये जे बिबट निवारा केंद्र आहे, याच्यात मोठं आपलं महाराष्ट्रातलं पहिलं हॉस्पिटल आहे. मग तिथं समजा नगर, नाशिक,
सातारा सांगली या भागातून जे ॲक्सिडेंट झालेले आहेत किंवा काय ते उपचारासाठी आम्ही तिथं आणतो. तिथं आमच्याकडं जे बिबट येतात त्याच्यावरती प्रथम उपचार आम्ही करतो आणि त्यामध्ये आमची जी क्षमता आहे त्याच्यानुसार आम्ही जे बिबटे इकडं पकडतो याच्यामध्ये समजा नरभक्षक आहे किंवा कोणती घटना झाली ते चेकअपसाठी त्याचा जोपर्यंत रिपोर्ट येत नाही तोपर्यंत आम्ही बिबटा निवारा केंद्रामध्ये त्याला ठेवतो. सर काही स्टेप्स त्याच्यावर घेत नाही कारण ते वाईल्डलाईफ कमी होते. कशामुळे? कारण त्याचा नॅचरल हॅबिटेट डिस्ट्रॉय माणसांनी केलेला आहे. तर माणसाची जी संख्या आहे ती जवळजवळ 140 कोटीपर्यंत आपण पोचलेलो आहे. एवढ्या लोकांना राहायचं म्हटल्यावर कुठं ना कुठं स्पेस डेव्हलप करत 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 शहरीकरण वाढत 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 नॅचरल हॅबिटेट डिस्ट्रॉय झालेलं. बिबट्या असं आहे की डेन्स फॉरेस्टमध्ये तो राहतो आणि ग्रासलँड्सवर राहतो, म्हणजे तो सगळ्या हॅबिटेटमध्ये राहतो. आणि हा बिबट्या जेव्हा शहरीकरण होतं तेव्हा त्याचं हॅबिटेट लॉस झाल्यानंतर तो स्थलांतर करतो किंवा अडॅप्ट करतो ती जागा. तसंच तिकडं जशी शेती वाढत गेली, जसं ऊसाचा उपस जास्त व्हायला लागला, तसं त्या बिबट्याने ती जागा आयडेंटिफाय करून ते अडॅप्ट करायचा प्रयत्न केलेला आहे. काय नुकसानाचं काय पंचनामे करणं, त्यांना मदत भेटणं असं काय झालंय का? मदत त्याची किती दिवसांनी येते काय होतंय त्याचा आणि गेली तर गेली ते लय प्रशासन होत्यात माणसं वैतागून जाते. लय म्हणजे त्याचं तुम्हाला सांगतो काहीतरी शेडी जरी नेली तर तिचं डोकं तर पडलं पाहिजे, हाडकं काहीतरी सापडले पाहिजे, पुरावा द्यावाच लागतो. पुरावा तवा ते पैसे भेटतात. पण एखाद्या बिबट्याने जर तिला उचलून नेलं बरंच लांब मग तसं उचलून नेल्यावर नेले नाही का? काहीच करू शकत नाही. अहो नेल पुरावा नसल्यावर काही करू शकत नाही ना. ते त्यांना पुरावा तर देणंच लागतं ना. अहो ते पाठीमागं तुमच्या शेजारी नाही का उसात शेडी नेली, जाऊ दुसऱ्या दिवशी जेव्हा ती शेडी सापडी अर्धे वट तेव्हा त्यांनी तिकडून पैसे मंजूर झाले. पण अडचण हीच अशी बा, येळेची येळ जर बकरू मारलं तर वन अधिकाऱ्याची लोक येत नाहीत, ती दुर्लक्ष करतात. आणि 3-3 वेळा जर त्यांना फोन केला का म्हणतात तुमचीच बकरं कशी काय खातात, इतर लोकांना कुठं काही दिसत नाही, खात नाही, आणि तुम्हालाच कशी काय बाबा असं होतं. त्यांना वाटतं ही काय चुकीचे हे सांगत, त्यांना वाटतं का खोटं बोलते, खोटं बोलतात. मरलं तरी तुम्ही मुद्दाम सांगायचा का वाघाने खाल्लं, मग असं त्यांचं मनामध्ये हे होतं. जो जनावर मारेन त्याची पंचनामा करतात, ठस वगैरे बघतात. पण ते काय वेळेस पंचनाम्याला ते जनावरच जर नाही सापडलं तर ती म्हणतात पुराव्यालाच काय नाही ना, पंचनामा कशाच करायचा आम्ही, तुम्ही खोटं बोलताय, नेलंच नाही म्हणतात. मग त्याच्यामुळं पंचनाम्याला दाखवायचंच काय आपण, अशी गमत आहे. त्यावेळेस नागरिकांच्या अशा काही तक्रारी समोर आल्या की आमचे जे पंचनामे आहेत त्यावेळेस वन अधिकारी विचारतात आम्हाला की त्याचं आम्हाला काहीतरी पुरावा दाखवा. जर एखादी शेळी त्याने ऊसात नेली तर ती मिळत नाही, त्यावेळेस आम्ही ऊसात जाऊन ती सापडण्याचं आमच्यात धाडस नाही किंवा आम्ही ते धाडस करू शकत नाही किंवा आम्हाला कधी कधी माहित नसतं रात्रीच्या अंधारात त्याने कुठे गेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना प्रोसिजर ड्रिव्हन आहेत. त्याच्यासाठी GR आहे, GRचं पालन करणं डिपार्टमेंटला अबाईड आहे. एखादी वस्तू आहे आणि ती नाहीये हे दाखवायचं असेल तर ती गोष्ट कुठं होती हे दाखवणं जास्त महत्वाचं असतं ना का, त्यामुळे ते प्रोसिजरल पार्ट आहे. त्यामुळे आमचा जो रिवाईज GR जो झाला ऑगस्ट 2024चा त्याच्यानुसार कम्पेन्सेशन पण पेड केलं जातं. पंचनाम्याला लोक पण जागेवर जातात आणि फॅक्ट्स पण आम्ही तपासून बघतो. ती नसेल तर त्याची पगमार्क होते का तुमचं, त्यासाठी आम्ही विचारतो की शेळ्यांचं इयर टॅगिंग केलेलं आहे. इयर टॅगिंग केलेली शेळी नसेल तर आपण समजू शकतो बाबा नाही घेऊन गेलेला आहे. पण म्हणजे त्या लेवलला ती अवेअरनेस होणं गरजेचं आहे लोकांमध्ये की शेळ्यांचं इयर टॅगिंग करून घेतलं पाहिजे, जनावरांचं इयर टॅगिंग करून घेतलं पाहिजे पशुधन विकास अधिकारी त्यांच्याकडनं, आणि मग आपण ते क्लेम करू शकतो कम्पेन्सेशनला. नो डाऊट म्हणजे जर बिबट्याने मारलेली आहे ते प्रूव्ह होत असेल तर त्याला कम्पेन्सेशन GR नुसार जे आहे ते मिळून जाते. आणि याच्यावरती शासनाने काय काय उपाययोजना ठरवलेल्या आहेत ते 11.25 कोटी रुपये शासनाने काय केलं वन विभागासाठी जे उपाययोजना करण्यासंदर्भात त्यांना ज्या सामुग्री जे पाहिजे त्या वस्तू खरेदी करण्यासाठी जी यंत्रणा उभी करायची त्यासाठी मनुष्यबळ वगैरे ह्या त्या गोष्टी विचारात घेऊन त्यांनी 11.25 कोटी रुपयाची तरतूद केली, याची माहिती त्यांनी त्या ठिकाणी दिली. आणि बिबट मुक्त परिसर करणार अशी त्यांनी आश्वासन दिलं. त्यासाठी या परिसरातले टोटल बिबट सर्व स्थलांतर हे वनतारा या ठिकाणी नेण्यासाठी शासनाने परमिशन दिली असं त्यांचं म्हणजे त्यांनी त्या ठिकाणी आश्वासन दिलं. मी सध्या आत्ता तळमाची या गावात आहे. तळमाची हे जुन्नर तालुक्यामध्ये येतं आणि जुन्नरच्या पश्चिमेकडे येतं, म्हणजे पूर्ण सभोवताली डोंगर रांगा आहेत आणि डोंगरांच्या मध्ये हे गाव आहे. हे जे गाव आहे ते संपूर्णपणे हा जो सर्व परिसरच आहे तो आदिवासी भाग आहे.
आणि आदिवासी समुदाय हा अनेक वर्ष या कड्याकापरांमध्ये राहत आलेला आहे, डोंगरदऱ्यांमध्ये राहत आलेला आहे. आजही तो इथे वास्तव्य करतो आहे. या ठिकाणी वास्तव्य करत असताना इथं सुद्धा अनेक वन्यजीव प्राणी आहेत. वाघ असेल, बिबट्या असेल, कोल्हे असतील, लांडगे असतील. तर त्यांचासुद्धा म्हणजे वन्यजीव आणि मानव यांचा जो काही संबंध आहे तो या समुदायानं आणि या भागानं सर्वाधिक पाहिलेला आहे. तर इथं काय परिस्थिती बिबट्याची? बिबट्याची इथं परिस्थिती म्हणजे फार इथून दारातून ते मग आमचे कुत्रा घेऊन गेले. माझी शेळी माझ्या देखता धरली, ते घेऊन गेले. कुठं इथूनच घरासमोरच? नाही, शेळी इथं खालच्या बाजूला शेतात होतो, तिथून नेली. बिबट्या इथून दारातून नेला फार असंही. तर मग त्याच्याकरता नाही ना बाकीचे प्राण्यांचे म्हणजे हे ते पहिल्यापासूनच आहेत, पण बिबट्याचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. हे बिबट्याचं प्रमाण नेमकं एवढं आधी कधीपासून झालं? आता कधीपासून एवढं वाढलं? आता एवढं म्हणजे हे जास्त म्हणजे हे 4-5 वर्षातच वाढले, जास्त पुढे नव्हतं. म्हणजे कोरोनानंतर जास्त वाढले? हा, कोरोनानंतरच वाढलेली जास्त, असं झालं. त्याच्या अगोदर बिबट्याचा काही त्रास होत होता किंवा वन्यजीवांचा काही त्रास होता? नव्हता, काहीच नव्हता. त्या अगोदर काहीच नव्हतं? काहीच नव्हतं त्या अगोदर. त्यानंतरच सगळं वाढलं? हां, त्यानंतर समजाच वाढले. आता हे प्राणी समजा जास्त झालेत, त्यामुळे ते आता भाताला याला त्याला समजायलाच वैताग द्यायला लागलेली. आणि हे सगळं प्राण्यांबद्दल आता काय वाटतंय का आता काहीतरी त्याची ह्या झालेली बदल झाला ते समजातच असे झाले. मग त्याच्यामुळं आता आहे ना, आता पहिलं आम्हाला हे भाताला राखण नव्हता राहायला लागत, आता राखण राहायला लागत आहे. त्यातून बिबट्याचा भ्याव. अजून 9-10 बिबटे या परिसरात 10 किलोमीटरच्या परिसरात तरी सापडतील जर त्यांना हे केलं तर इथं पिंजरा लावल्याला थोडंसं एकच बिबट्याचं हे पिल्लूच होतं ते, तो पण पूर्ण मोठा बिबट्या नव्हता. तर ते पकडल्यानंतर ते पिंजरा वगैरे घेऊन गेले. तर पुन्हा मागणी केल्यानंतर काय त्यांनी पिंजरा लावला नाही. तर ते म्हटले का दुसऱ्या गावात वगैरे मागणी आहे आमची, तिकडे पिंजरा लावायचे. तर मग शासनाने प्रत्येक गावाला एक तरी पिंजरा असा ठेवायलाच पाहिजे. आणि आपण जर पाहिलं तर पूर्ण जुन्नर तालुक्यात बरेच बिबटे आहेत, म्हणजे 3,000-1,000च्या वरती बिबटे असल्याचे सांगतात. तर एवढे बिबटे पकडण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे जर पकडायचे म्हटले तर त्यांना 1-3-4 महिने लागतील आणि तेवढी यंत्रणा पण त्यांच्याकडे सध्या तरी नाही. तर शासनाने त्याच्यावर काम करून ती यंत्रणा उभी करणं गरजेचं आहे आजच्या काळात. आता हा जो काय भाग आहे तर हा अचानक काय कोणते प्राणी इथे येणार आहेत असं काही हे होणार नाही. कारण इथून मागे ज्यावेळेस आम्ही फिरायचो याच्यात तर आम्हाला कधी हे प्राणी दिसत नव्हते, पण आता सातत्याने ते दिसतात म्हणजे यांची संख्या वाढते. तर इथून मागे शासनाने 2015-16 हा सगळा सह्याद्रीचा भाग हा इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून जाहीर केला होता. आणि याच्यात जवळजवळ 40-44 गावं ही त्या झोनमध्ये येत होते आणि ते गावं ते उठवायचं असं काही विचार करत होते. त्यामुळे त्यांना नागरिकांनी जास्त विरोध केल्यामुळे ते आता बंद झालं. परंतु त्याच्यानंतर मग हे सगळं प्राण्यांची संख्या वगैरे प्रकर्षाने दिसून येते. तर मग याच्यामागे शासनाचाच काय हेतू आहे का काय, हे प्राणी आणून सोडलेत किंवा मग बाकी काय हे वाढवायचं आणि मग इथून नंतर परत जाहीर करून ते गावं उठवायचे असं काय त्यांच्या धोरणात्मक हेतू आहे का काय, हे असं मी वाटतंय. तसंच हा जो बिबट्या आहे त्याचे 2 प्रकार झालेले आहेत. आता एक वाईल्ड लेपर्ड आणि एक शुगर केन लेपर्ड. आता ह्या जातीला, ह्या लेपर्डला आता शुगर केन लेपर्ड म्हणून आयडेंटिफाय केलं जातं. कारण त्याचं सगळं जे प्रजनन आहे ते ऊसाच्या शेतीमध्ये एकदम प्रायव्हेटमध्ये ते एकदम मस्तपैकी त्या मुलांचं, त्याच्या लेकरांचं संगोपन करतात, ब्रीडिंग करतात आणि त्यांना एकदम प्रोटेक्टिव्ह एरिया त्याच्यात मिळतो. जेव्हा ऊसाची कापणी होते तेव्हा ते आरामशीर स्थलांतर करतात आणि शेजारच्या शेतामध्ये निघून जातात. हायडिंग प्लेस त्यांना खूप चांगली मिळालेली आहे आणि त्याचा मुळात स्वभावच दबा धरून म्हणजे घात लावून शिकार करण्याचा असल्यामुळे त्यांना शिकार करण्यासाठी शहरामध्ये म्हणजे शेतामध्ये विशेष करून ज्या एरियामध्ये जास्त बिबटे सापडत आहेत तिकडे त्यांना ससे खायला मिळतात. मुंगूस असेल, परत कुत्रे असेल, कुत्रे त्यांना खायला खूप इझी आहे आणि कुत्र्यांची क्वांटिटी शहरामध्ये जास्त असते. या आदिवासी समुदायातील म्हणजे आम्ही तळमाचीमध्ये आहोत आता, तळमाचीमधील ग्रामस्थांशी आम्ही जेव्हा बोलत आहोत आता, तर त्यांचं एक म्हणणं येत आहे की या ठिकाणी अनेक काळापासून ते या वन्यजीवांसोबत राहत आलेले आहेत. मागच्या काही वर्षा अगोदर असा काही प्रकार होत नव्हतं. म्हणजे इथले ग्रामस्थांनी आम्हाला सांगितलं की आम्ही दिवस बाहेर रात्रीचं बाहेर पडू शकत होतो, रानात रात्रीचं काम करू शकत होतो. म्हणजे आता ही भात काढणी सुरू आहे, ही रात्रीसुद्धा कामं चालू होत होती, परंतु आत्ताही आम्हाला दिवसभरातच करावं लागतं, रात्री करू शकत नाहीत आम्ही. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी त्यांनी सांगितली की जे जंगली प्राणी आहेत
म्हणजे वाघ असेल किंवा इतर जे काही असतील, तर त्यांची आम्हाला काहीच भीती नव्हती. अजूनही त्यांची आम्हाला भीती नाही आहे, मात्र या बिबट्याची भीती आहे फक्त. इथं म्हणजे आमच्या काळामध्ये कसं आहे बा, आता तुमच्या काळामध्ये आता ही काही नाटकांबरोबर निघाला, मी या शब्दात म्हणतो आमच्या काळात लई सोपं होतं. हे वाघ सिंह त्या टायमाला कमी होत आणि गाठ पडली तर ते माणसाला पाहून पळून जात होतं. आणि आत्ता मात्र काय होतं का, आताचे जे प्राणी आहेत ते माणसं चाल करतात, जनावराला काहीच म्हणते नाही. स्वतः मी शेरडा 25-30 वर्ष पाळली होती, तर तो शेरडांवर म्हणजे सहसा जास्त प्रमाणात धावून यायचा, पण मग त्याला जनावर आपली खाऊन दिली नाही, मारून दिली नाही. त्या टायमाला 25-30 वर्ष माझ्याकडे शेरड होते. पण आपल्याकडे रानामध्ये वाघ आई आज रोजी 2 दिवस अगोदर इथं पकडला बिबट्या तुमच्या घरासमोर. पकडला मग आता हे वन विभागाने वगैरे पकडला, आधी पकडत होते का असं बिबट्या वन विभाग वगैरे काही? नाही कोण नाही, अशी वेळच आली नाही, येळ नाहीच आली. 80 वर्षातून फक्त औंदा आली. आम्ही मारलं म्हणजे माणसानं मारलो तर साला दाखल करतातच म्हणजे, पण मग माणूस मारतात त्या का नाही जिवंत करते. मला अजून एक विचारायचं की जो शिरूरच्या भागामध्ये जे बिबट्या आहेत त्यांची जी वाढ आहे ती पूर्णपणे ऊसाच्या याच्यामध्ये झालेली आहे. ती दलदल, ऊसाची दलदल वगैरे सगळ्याच तो भाग आहे, सदन शेतीचा तो भाग आहे. त्या बिबट्याचं काय वैशिष्ट्य आहे? तो बिबट्या बाकी जो काही जंगलात राहणारा बिबट्या आहे त्याच्यापासून कसा वेगळा आहे? सर, आता जे आपले आहे जुन्नर वन विभागाचं क्षेत्र आहे हे सह्याद्रीच्या 2 कुशीमध्ये, एक पूर्व भाग येतो आणि एक पश्चिम जो सह्याद्रीची रांग आहे त्याच्यामध्ये घाटमाथ्यावरती आहे. जर घाटमाथ्यावरती असलेला जंगलातला प्राणी किंवा आदिवासी समाजातली लोक जी एक कडाकापर्यंत वाड्या वस्त्यांवर राहतात, तिथं जो पूर्वीचा जो बिबट्या होता तो जंगलातल्या प्राण्यांची शिकार करून तो हे करायचा. त्याची जी पिल्लं आहे जन्माला आल्याच्यानंतर जर 4 पिल्लं त्याला झाली असली तर ऊन वारा पाऊस याच्यातून तिच्यातली 2 पिल्लं तिच्याबरोबर राहून सक्षम व्हायची. परंतु आता तीच परिस्थिती, त्यामुळे बिबट्याच्या पिल्लांची किंवा कोणत्याही वन्य प्राण्याच्या पिल्लांची संख्या ही मर्यादित राहत होती. आणि आता त्यानंतर जे 2000 सालापासून बिबट्याचं जुन्नर वन विभागामध्ये जे वाढ होत चालली, आगमन झालं, तसं ऊसाच्या क्षेत्रामध्ये राहणाऱ्या बिबट्याची 4ही पिल्लं वातावरण असल्यामुळं ती 4ही पिल्लं जगतात, त्याच्यामुळं ती संख्या वाढत चालली. सर, काय वाटतं आता या बिबट्याचं काय करायला पाहिजे? आता तुमचं तर महत्त्वाचा इथून पोटा पाण्याचाच प्रश्न आहे हा. बिबट्याचं जर असं झाले, समोर जर समजा बिबट्या जर आला तर आपल्या जीवाच्या याने आपण काय करणार आहे? त्याला समोरून लढायचं म्हणलं आपण त्याच्या जीवाची पर्वा करणार आहे का? त्याला मारण्याचा प्रयत्नच करणार ना आपण, किंवा तो आपल्याला मारणार आहे म्हणलं आपण काय करणार आहे? आता आलाय समोर म्हणलं आपलं मरण आहे की जग नाही हे काय करणार नाही, पण त्याच्या संग झुंज खेळायची म्हणलं आपण पण त्याच्या जीवाची काही विचार करणार नाही. ज्यावेळेस समजा आपल्याकडून तो बिबट्या जर जखमी झाला किंवा मृत्यू झाला तर तिथं पण शासन काय करते, वन अधिकारी का ती मारणारा गुन्हा दाखल करते. त्याच्यामुळं हे समाजाचं कसं आहे, दुहेरी झाले, त्याला मारावं का आपलं स्वतः जीव घालावा असं झाले. ही जी भीती मेली तर हे प्रमुख कारण असावं असं मला वाटतं, कारण की अलीकडे काही संशोधन त्या विषयावरती झालं आहे. डॉक्टर मिलिंद वाटवे असतील किंवा माधव गाडगिळांनी एक स्टेटमेंट केलं होतं त्या विषयावरती. तर बिबट्याच्या मनातली माणसाबद्दलची भीती मरणं हे प्रमुख कारण असावं असं मला वाटतं. तर ती भीती निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून हे जे अभ्यासक आहेत ते असं सुचवत आहेत की नियंत्रित पद्धतीची शिकार केली पाहिजे, कारण की अनियंत्रित केली तर ते संपवून टाकतील बिबट्याला. माणसांनी याच्या अगोदर अनेक प्रजाती संपवल्यात, तसं ते हेही संपवतील. निसर्ग चक्र चालण्यासाठी प्रत्येक प्राण्याची संख्या मर्यादित असणं आणि तो सस्टेन होणंही गरजेचं असतं. त्याची संख्या वाढली तरी तो दुष्परिणाम करतो चक्रावरती, कमी झाली तरी दुष्परिणाम करतो. तर आत्ता बिबट्यांची संख्या वाढली असं मला वाटतं, कारण की आमच्याकडे एक वेळ कुत्रं दिसणार नाही काही पण बिबट्या दिसतो. महाराष्ट्रात आणि एकूणच जुन्नर वन विभागाच्या अंतर्गत जे काही बिबट्याचे हल्ले वाढत आहेत त्यावरती शाश्वत पर्याय काढायचा म्हणून 1972 मध्ये जे केंद्र सरकारने कायदा केला होता, वन्यजीव संरक्षण कायदा, त्यामध्ये दुरुस्ती करण्याची आता मागणी धरत आहे. त्यानुसार अनुसूचित क्रमांक 1 मधून बिबट्या वगळण्यात यावा, ज्यामुळे बिबट्याची नसबंदी करणं, बिबट्याची शिकार करणं, बिबट्याला ठार मारणं ह्या गोष्टी शक्य होतील आणि बिबट्यांची जी काही वाढती संख्या आहे ती आटोक्यात येईल, अशी मागणी कुठेतरी जोर धरत आहे. मग ज्या आपल्या भारतातले सगळेच प्राणी वंत्राला न्यायचे का? त्याची गरज आहे का? तर नाही आहे. जसं आपल्या शहरामध्ये मोठ्या क्वांटिटीमध्ये डॉग्स आहेत, ते डॉग्सची जी क्वांटिटी ते कंट्रोल करायसाठी नसबंदी केली जाते.
तसंच हे एक बिग कॅट आहे. नक्कीच मी याला समर्थन देतो की त्यांची तुम्ही नसबंदी करून ते कंट्रोल करू शकतात. मारण्यापेक्षा, त्याची डेथ होण्यापेक्षा ॲटलिस्ट त्याची पॉप्युलेशन कंट्रोल करायसाठी जे काय सर्जरी आहे ते नक्कीच फायदेशीर आहे, जेणेकरून तो प्राणीसुद्धा जो आहे तो सर्वाईव्ह करेल आणि तो त्याचं पुढची जी काय प्रजनन क्षमता आहे ती त्याची क्षमता थांबवून ते अजून त्याचं जे काय क्वांटिटी वाढणार नाही, ती बॅलेन्स राहील. ती फक्त 3000 हेक्टरची जागा आहे, त्याच्यामध्ये एवढे प्राणी सर्वाईव्ह करू शकत नाही. त्याच्या मागचं जे कारण आहे ते पण शोधणं गरजेचं आहे. फक्त वनतारा नाही, ऍक्च्युली ट्रान्सलोकेशनचे प्रस्ताव अख्ख्या भारतभर पाठवलेले आहेत आपण. जे वनताराला जसं आपण पाठवले तसं इतर ठिकाणी पाठवलंय. आपल्या माणिक ढोळ निवारा केंद्राची क्षमता वाढवतोय आपण, प्लस नवीन निवारा केंद्र तयार करता येते का ह्या पॉसिबिलिटी चेक करतोय. तसे 4 ठिकाणी नवीन निवारा केंद्र करण्यासाठी आपण प्रपोजल्स पण दिलेले आहेत. त्यामुळं एकटा वनतारा नाही पण इतर सगळ्या पॉसिबिलिटीज. आणि ही पॉसिबिलिटी आहे की वनतारा जर घेऊन जायला तयार असेल, त्यांच्याकडे मॅनपॉवर आहे, इक्विपमेंट्स आहेत, जर ते विलिंग असतील आणि CZAच्या परमिशन्स नेसेसरी मिळाल्या तर ते घेऊनही जाऊ शकतात. साधारणतः जुन्नर वन विभागांतर्गत सध्या बिबट्यांची संख्या काय आहे? तशी बिबट्यांची प्रगणना तर झालेली नाहीये, परंतु 2019-20 मध्ये वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने आपल्याकडे कॅमेरा ट्रॅपिंग एक्सरसाइज केली होती, ज्याच्यातनं आपण बिबट्यांची घनता मोजू शकू आणि त्याच्यावरून एक अंदाज बांधला होता की साधारणतः जुन्नर वन विभागात बिबटे किती असू शकतात. तर त्या रिपोर्टची फाइंडिंग अशी होते की दर 10 बाय 10 किलोमीटर स्क्वेअर एरियामध्ये 7 बिबटे असू शकतात, 7. आणि त्या गणनेच्या अंदाजानुसार जुन्नरचं जे क्षेत्र आहे म्हणजे महसुली आणि हे दोन्ही मिळून ऊसांमध्ये अंदाजे 400 ते 500 बिबटे असू शकतात जुन्नर अख्ख्या वन विभागात, असं ते नमूद होतं. आता सरकार म्हणत आहे की जे काही बिबटे आहेत ते पूर्णपणे वनताराला आम्ही नेऊ, मात्र नैसर्गिक जी काही साधनसंपत्ती होती त्या साधनसंपत्ती जे जंगलं होती, जंगलाची मोठ्या प्रमाणात आपण पाहिली, गडचिरोली असेल, पालघर असेल आणि इव्हन पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा अनेक मोठमोठे प्रोजेक्ट्स उभं केले, त्याच्यावरती बिल्डिंग्स आपण बांधल्या आणि नैसर्गिक जी काही साधनसंपत्ती आहे, जंगलं आहेत ती पूर्णपणे नासधूस केली, जी पूर्णपणे आज उद्ध्वस्त आहेत. आणि आर्टिफिशियल जंगलामध्ये म्हणजे वनतारामध्ये बिबट्यांना नेऊन ते कितपत तिथे राहतील, कारण जे शिरूर भागातले, पूर्व भागातले जे काही बिबटे आहेत ते जंगलात सुद्धा वास्तव्य करतील का नाही याच्यात शंका आहे, कारण ते ज्यांचं जीवनमान पूर्णपणे वनव्यवस्थेमधलं आहे, हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. अनेक महामार्ग जे जंगलांच्या मधून गेलेले आहेत त्या महामार्गावरती वेळोवेळी हरिण असेल, सांबार असेल किंवा वाघ असेल, त्या ठिकाणी बिबट्या असेल, यांचा अनेक वेळा अपघात झालेला आहे, त्यामध्ये अनेक प्राणी मृत पावलेले आहेत. याच्यामध्ये सरकारने सध्या जो निधी जाहीर केलेला आहे तो 11.25 कोटींचा निधी जाहीर केलेला आहे. 11.25 कोटीमध्ये या बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाला सूचना दिलेल्या आहेत. मात्र आपण ग्रामस्थांची सुद्धा मतं ऐकली की प्रत्येकी गावामध्ये एक पिंजरासुद्धा नाही आहे. एका गावात जर एक पिंजरा असेल तर तो दुसऱ्या वेळेस काढून नेला जातो, परत त्यांना पिंजरा दिला जात नाही. या सगळे प्रकरणं जर आपण नीट पाहिले तर याच्यामध्ये नेमकं याचं व्यवस्थापन कसं करायचं आहे, त्याची खरंच नसबंदी करायची आहे का, त्याला खरंच आता ग्रामस्थांचाही जो रोष आहे तो पूर्णपणे हाच आहे की बाबा जे काही बिबटे आहेत त्यांना पूर्णपणे ठार मारून टाका, त्यांना आम्हाला नको आहेत. मात्र ह्याच्यामध्ये थोडं बारकाईने जर लक्ष दिलं तर आदिवासी भागातली जी ग्रामस्थ सांगतायत ते महत्त्वाचं आहे की ही जी बिबटे आहेत हे आत्ता हैदोस घालत आहेत. मात्र जे काही इतर प्राणी आहेत आणि बिबटेसुद्धा 2020च्या अगोदर, 2021च्या अगोदर ही बिबटेसुद्धा शांतपणे त्यांच्या परिसरामध्ये वावरत होती आणि आम्हाला त्यांचा कसलाही त्रास नव्हता. आजही बिबटे सोडता इतर जे काही वन्यजीव आहेत त्यांचा कसलाही त्रास नाही आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि हे जे काही सध्या मानव वन्यजीव संघर्ष आहे याबद्दलचं हे वृत्तांकन तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि इंडी जर्नलला सबस्क्राईब करा.